नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? भाजी बनवता बनवता खूप काही मनात येऊन गेलं आणि गंगेला मिळालं. मंडळी, मनात सतत काही ना काहीतरी चालूच असतं आणि हे आताचं नाही बरं. माझ्या लहानपणापासून म्हणजे मी 11 वर्षाची असेन. विचार करून करून माझ्या तब्येतीवर एवढा परिणाम झाला की माझी तब्येत कधीच सुधारलीच नाही. मी सडपातळच राहिली. चांगलंच आहे म्हणा. तुम्हाला सांगते मंडळी, आम्ही 2 वर्ष लागोपाठ गावी जात होतो. ह्या वेळेला आम्हाला तिकीट मिळालीच नाही, ते पण आम्ही खास आंब्यांसाठी. ह्या वर्षी पाहिजे तसे आंबे खाल्लेच नाही. आता दुसरीकडून आंबे घ्यायचं म्हटलं तर तसेच आंबे निघतील याची खात्री नाही. आता बाहेरून आंबे मागवले पण पाहिजे ती चव नाही. आणि गावी गेलात की आंबे कसे खात्रीदायक आणि स्वस्त पण मिळतात आणि आपली पिकनिक पण होऊन जाते. आता तुम्ही म्हणाल पिकनिकला पैसा जातोच ना, तर तसं नाही. मुंबईला कसे आंबे महाग मिळतात, त्याच पैशाने तुमची पिकनिक होऊन जाईल आणि आपल्याला मजा पण येईल आणि जे पाहिजे ते आंबे मिळतात. 1 वर्ष तर आम्ही गणपतीपुळेला गेलो. तिथून येताना आम्ही आंबे घेऊन आलो. त्यावेळेला पण भरपूर आंबे खाल्ले. आणि गेल्या वर्षी आम्ही हापूस टुरिझमला गेलो आणि तिथे राहिलो आणि खूप मज्जा केली. दुसऱ्या दिवशी तिथूनच आम्ही गाडी केली व सोलजाई, मार्लेश्वर, शृंगारपूरची कुलस्वामी भैरी भवानी मंदिर व कर्णेश्वर ह्या सगळ्या ठिकाणी आम्ही जाऊन आलो. तिथून मग आम्ही परत हापूस टुरिझमला आलो. तर तिथे जवळ हातीशकर राहतात, त्यांच्याकडून आम्ही आंबे फणस घेतले आणि मग रात्रीच्या गाडीने आम्ही जायला निघालो. आमची AC ट्रेन होती म्हणून आम्हाला काही एवढं टेन्शन नव्हतं की गर्दी होईल वगैरे. आणि मग तेव्हाच ठरवलं की दरवर्षी आपण आंब्यासाठी तरी गावी जायचंच. पण आम्हाला ह्या टायमाला तिकीटच मिळाली नाही. ह्या वर्षी आमचं कुठेच जाणं झालं नाही. एका नंदेला सुट्टी नाही मिळत आणि दुसऱ्या नंदेच्या मुलाचं लग्न होतं, त्यातच पूर्ण वर्ष गेलं. तर अशा तऱ्हेने भाजी बनवता बनवता माझी पूर्ण पिकनिक झाली.